नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकारी बूक लायव्ह अपडेटान तुमचें स्वागत। आयची महत्वाची अपडेट म्हटल्यार काल सोमारा राती गोवा पुलीस डिपार्टमेंटाच्या ACB ब्रांच म्हटल्यार एंटी करप्शन ब्रांचान काल मडगांव कोंकण रेल्वे पुलीस स्टेशनाचेर धाड घातलेली। राती ही कारवाई सुरू आसली आणि राती उशिरा म्हटल्यार फांतोडेर 4:30 वरांचेर पुलिसांनी निमणे ह्या प्रकरणान एक्शन घेतली। ही एक्शन कितें तर मडगांव कोंकण रेल्वे पुलीस स्टेशनाचे PI सुनील गुडलर आणि हेड कॉन्स्टेबल हुसेन ह्या दोगांकूय ACBन अरेस्ट केली। तांचेर आरोप आसलो की तांणी कर्नाटकांतलो एक बिझनेसमॅन जो कोंकण रेल्वेंतल्यान मास ट्रान्सपोर्ट करतालो बीफ, त्या बिझनेसमॅना कडेन तांणी 25,000 रुपया लाच मागलेली, ब्रायब मागलेली आणि ती दिताना ती ब्रायब त्या बिझनेसमॅनान ह्या संदर्भातली कंप्लेंट ACB कडेन केल्ली। ACBन प्लॅन पद्धतीन सगळे जाळे घातले आणि तांकां धरले अशा पद्धतीची माहिती सध्या प्रायमरी इन्फॉर्मेशन अशा पद्धतीचे मेळटा। राती पुलीस स्टेशनाचेर पुलिसांनी वचून ती कारवाई सुरू केली, तांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आणि मागीर फांतोडेर 4:30 वरांचेर पुलिसांनी तांकां अरेस्ट केल्ल्याची माहिती दिली। आता PI जो आसा मडगांव कोंकण रेल्वे पुलीस स्टेशनाचो सुनील गुडलर आणि हेड कॉन्स्टेबल हुसेन, सुरवातीक हुसेनान त्या बिझनेसमॅना कडेन 2 लाख रुपयाची मागणी केल्ली अशा पद्धतीची माहिती मेळटा। पुणून मागीर निमणे ते प्रकरण सॉल्व करपाक लागून म्हटल्यार खंय तरी त्या बिझनेसमॅनाक तो इल्लिगली मास बीफ ट्रान्सपोर्ट करता म्हणून ताचेर केस आसली, ती सेटल करपाक म्हणून ही ब्रायब ताणें मागलेली अशें प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन सांगता। तर सकाळी फांतोडेर 4:30 वरांचेर पुलिसांनी ही सगळी कारवाई सोपयली आणि PI आणि हेड कॉन्स्टेबल दोगांयकू पुलिसांनी ताब्यात घेतलेले आसा। आता ह्या प्रकरणांतल्यान एक बरी गजाल सगळ्या गोंयकारांक कळपाक बरी पडली, ती म्हटल्यार आमचे गोंय पुलीस डिपार्टमेंटाचे ACB एंटी करप्शन ब्युरो ही ब्रांच एक्टिव्ह आसा। फाटले कितलेशेच दीस ACBन खंयच्याच महत्वाच्या प्रकरणांत कितें कारवाई केल्लीची माहिती आमकां तरी मेळोंक नसली, पुणून ह्या प्रकरणाच्या निमतान गोवा पुलीस डिपार्टमेंटान ACB म्हणून एक डिपार्टमेंट आसा जे अशा पद्धतीच्या करप्शनाच्या प्रकरणाचेर कारवाई करता। जे सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी जर खंय तरी भ्रष्टाचार करतात, लोकांकडे वेगवेगळ्या कामा खातीर पयशे मागतात, जाल्यार त्या लोकांनी ACB कडेन संपर्क साधून अशा पद्धतीच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांक धरून दिवपाक मदत करची अशें आवाहन ह्या पयलीं ACBन केलें। ह्या प्रकरणाच्या निमतान परतून एक फावट ACB म्हणटात ती लायमलायटान येयली आणि ACBचें कामूय लायमलायटान येयलें। म्हाका दिसता हालींच्या तेंपार ACB टोटली इनएक्टिवेट अशा पद्धतीची दिसता। घडये सरकार नाजाल्यार प्रशासन जे गोंयान सध्या चलता ते जशें भाजपा म्हणटा तशें रामराज्य अवतरला काय कितें, सगळी कडेन भ्रष्टाचार सोंपला काय कितें, म्हणून ACB कामूच उरोंक ना काय कितें, म्हणून ACB डिएक्टिवेट जाला काय कितें, अशे वेगवेगळे प्रश्न हातूंतल्यान निर्माण जातात। आता लोक खूब सांगतात की असो भ्रष्टाचार चलता, तसो भ्रष्टाचार चलता, रेवकारा कडल्यान हप्ते कलेक्ट जाता, RTO चेक पोस्टा वयल्यान हप्ते कलेक्ट जाता, जुगार अड्ड्यावाल्यां कडल्यान हप्ते कलेक्ट जाता, चिरेक वाल्या कडल्यान हप्ते कलेक्ट जाता, हे सगळ्यो गजाली लोक उलयतात। पुणून ACB कडेन वचून अशा पद्धतीच्यो कागाळी करून बाबा हे हप्ते कलेक्ट करपी मनशांक धरून दिवपाक लोकांनी सहकार्य करपाची गरज आसता। आता ह्यो सगळ्यो गजाली सांगपाक बऱ्यो, सहकार्य, लोकांनी सपोर्ट, हे सगळें व्हडलें साखळीच आसा, ही एक व्हडली चेन आसा आणि कोण खंय मिलाप आसात हाचो नेम ना, त्या खातीर लोकांकूय पुलिसा कडेन अशी प्रकरणां घेवन वचपाक भंय दिसता। आता ह्या प्रकरणान जो PI जाका अरेस्ट केला सुनील गुडलर, म्हाका दिसता खुबश्या लोकांक हे नांव परिचीत आसा, केन्ना तरी कानार हे नांव पडलाशें दिसता अशें तुमकां दिसपाक शकता। हय, तुमच्या कानार हे नांव बऱ्यापैकी पडल्या। तुमकां जर उगडास येता जाल्यार मातसो तुमी तुमची मायंड रिवर्स करा। 2009-10 ह्या वर्सा जेन्ना काँग्रेसचे सरकार आसले आणि रवी नाईक हे गोंयचे होम मिनिस्टर असले,
त्या वेळार पॉलिटिशियन, पुलीस आणि ड्रग पेडलर नेक्सस अशें हे प्रकरण बरेंच गाजलेलें. त्या वेळार विरोधी पक्ष भाजपान ह्या प्रकरणा वयल्यान गोंयांत सगळी कडेन आंदोलनां केल्लीं, बरीचशीं आंदोलनां केल्लीं. विधानसभे भितर प्रचंड प्रमाणांत सरकाराक तांणी वेटीस धरलेले. कोण रॉय नाईक अशेंय म्हणून एकट्याचें नांव येयल्लें. त्या वेळाचे होम मिनिस्टर रवी नाईक हांचेर नाका नाका तसले आरोप जाल्ले, पुलिसांचेर आरोप जाल्ले. कितलेशेच सिनियर पुलीस म्हटल्यार DYSP कॅडराच्या पुलिसा सयत PSI PI मेरेन पुलीस ह्या सगळ्या प्रकरणान सस्पेंड जाल्ले. आनी त्या वेळार PSI म्हणून काम करपी ANC म्हणजे एंटी नार्कोटिक्स ब्युरोन PSI म्हणून काम करपी सुनील गुडलर हो सुद्धा त्या वेळार सस्पेंड जाल्लो. सुनील गुडलर हाचेर आरोप आसलो की तांणी खंय तरी ड्रग प्लांट करून एका इस्रायली मनशाक धरून दिला म्हणून. आणि त्या इस्रायली मनशाचो आरोप आसलो की सुनील गुडलरान तांच्या कडल्यान पयशे घेतल्या म्हणून. तांणी स्टिंग ऑपरेशन सुनील गुडलराचें केल्लें आनी तें स्टिंग ऑपरेशन सोशल मिडियाचेर व्हायरल केल्लें. त्या वेळार जो मनीस ज्या मनशाच्या एरेस्टा वयल्यान हें सगळें प्रकरण गाजलेलें तो म्हटल्यार डेव्हिड अलेक्स दुडू हें नांव तुमकां गोंयकारांक खबर आसतलें. दुडू प्रकरण बरेंच गाजलेलें. हो इस्रायली नागरीक आनी हो नागरीक हो ड्रग्स ट्रेडीन आसा अशा पद्दतीचो आरोप आसलो. ANCन ताचेर धाड घातली, ताका धरलो आनी त्याच्या उपरांत कशा पद्दतीन पुलीस, पॉलिटिशियन हांचे एक नेक्सस ह्या सगळ्या ड्रग्साच्या ट्रेडीन आसा अशा पद्दतीच्यो कितक्योशोच गजाली त्या वेळार मुखार आयिल्ल्यो आनी त्या वेळार बरीच एक्शन जाल्ली. त्या प्रकरणात कितलेशेच पुलीस ऑफिशियल सस्पेंड जाल्ले. हे प्रकरण CBI कडेन गेल्लें. CBIन मागीर चौकशी केल्या उपरांत सुनील गुडलराक खंय तरी CBIन निर्दोश मुक्त केलो. हे प्रकरण मागीर हायकोर्टान गेले. हायकोर्टान CBIच्या चौकशीचेरूच प्रश्नचिन्ह निर्माण करून योग्य पद्दतीन CBIन हाचो तपास करूंक ना अशा पद्दतीची निरीक्षणां हायकोर्टान ह्या प्रकरणान नोंदयली आसात. सुनील गुडलर हो त्या वेळार सेवेंतल्यान निलंबीत जाल्लो. तो सेवेंतल्यान बडतर्फ जाता अशी परिस्थिती निर्माण जाल्ली. ताका एरेस्टूय जाल्लो. ते कितलेशीच दीस तो बंदखणीन उरलेलो. ताच्या घराचेरूय पुलिसांनी रेड मारलेली. हे सगळ्यो गजाली ह्यो सुनील गुडलर हाच्या नांवार आसात. मागीर सुनील गुडलर त्या वेळार PSI आसलो, पूण ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान सही सलामत भायर सुटून मागीर तो परत पुलीस सेवेंत रुजू जालो. PI जालो. PI जाल्या उपरांत आतां ताचें पोस्टिंग हे कोकण रेल्वे पुलीस स्टेशन मडगांव हांगासर आसलें. आनी आतां इतलें जावनूय ह्या पुलीस ऑफिसराची ही अशा पद्दतीचो हो बॅकग्रावंड आसूनय परतून एक फावट हो पुलीस ऑफिसर अशाच पद्दतीन ब्रायबरीच्या ह्या केसीन अडकता. हाचो अर्थ कितें समजप, हातूंतल्यान कितें निश्कर्श काडप, पुलीस डिपार्टमेंटांतले ऑफिसर हे अशें कशें वागपाक शकता अशे कितलेशेच प्रश्न आतां हातूंतल्यान निर्माण जातात. त्या वेळा वयल्या पॉलिटिशियन, ड्रग, पुलीस नेक्सस ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान जी BJP अपोजिशनान आसली आनी जी बोवाळ मारताली, ज्या BJPन कितें म्हणून ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान भायर काडूंक ना, त्या सगळ्या म्हणजे ती जुनी BJP आतां नव्या BJPन ज्या मनशाचेर आरोप करून ज्या मनशाचेर नाका तसले आरोप जाल्ले, रवी नाईक, तांचो पूत रॉय नाईक, ते सगळे आयज BJPन आसात. तांकां सन्मानपूर्वक BJPन एंट्री दिल्लेली आसा. आनी आतां ही नवी BJP, ताका जुन्या खंयच्याच गजालींचो तुमी तांकां उगडास करून दिवपाक जायना. कारण तसो जर उगडास करीत जाल्यार तांकां राग येता. तांकां दिसता मुद्दाम तुमी आदल्यो सगळ्यो गजाली परतून उरकून काडटात आनी आमकां टार्गेट करतात. म्हणून तांणी आतां एक नवें नांव स्वताक एक दिलां की न्यू BJP. ही नवी BJP. जुन्या BJPन जे कितें केलां तें तुमी विसरात, तें आतां परत उगडास करप ना. ही आतां नवी BJP. हांगा कसलोच नव्या BJPक तुमी प्रश्न करप ना. तर सांगपाचें तात्पर्य म्हटल्यार ज्या पॉलिटिकल लिडराचेर त्या वेळ्या जुन्या BJPन भ्रष्टाचाराचे नाजाल्यार वेगवेगळ्या प्रकरणाचे आरोप केले, ते सगळे लिडर आतांच्या नव्या BJPन येवन सन्मानपूर्वक त्या पक्षान आसात, त्या पक्षा खातीर काम करतात आनी त्या पक्षाचे आतां ते सिनियर लिडर म्हणून तांची छबी तयार जाल्ली आसा. तर ह्या एकूणच प्रकरणान एक गजाल स्पश्ट जाली, एक गजाल लोकांक कळपाक बरी जाली, ती म्हटल्यार गोवा पुलीस डिपार्टमेंटाचे ACB म्हणून एक डिपार्टमेंट आसा जे भ्रष्टाचाराचेर कारवाई करता.
आता ACP डिपार्टमेंटाकडे वेगवेगळी प्रकरणां येतात, पुणून त्या प्रकरणाची चौकशी ACBन करप काय ना हे म्हाका दिसता कोण तरी वयरसून थारायता, ना जाल्यार ACP डिपार्टमेंटान तशा पद्दतीन कारवाई करप खूब गरजेचें आसलें. फाटल्या फावटी प्रायव्हेट बसकारांनी RTO चॅक पोस्टाचेर धडक दिली, थंय एक 2-2 वरां रावन 15-15, 20-20 हजार रुपया त्यांनी कलेक्शन केलें. आता हे कलेक्शन हे RTO चॅक पोस्टाची एक रुटीन पद्दत जाल्ली आसा. हे कलेक्शन कसलें जाल्यार ताका उत्तर कांयच ना. हे कलेक्शन करपाक RTO ऑफिसर संबंधीत मंत्र्यांकडे 10-10, 15-15 लाख रुपया दिता आनी थंय पोस्टिंग घेता आनी हे कलेक्शन करता अशा पद्दतीचोय आरोप आसा. आता हो उघड भ्रष्टाचार चल्ला, पुणून ACBक हो मातूय भ्रष्टाचार दिसना. ज्या वेळार बसकारांनी थंय आंदोलन केलें त्या वेळार मोपाचे जे PI आसले चिमुलकर हांणी त्या वेळार त्या आंदोलकांक आफोवन घेवन सांगले की आपूण सरकारकडे शिफारस करतलो की त्या चेक पोस्टाचेर CCTV कॅमेरा लावचे म्हणून. आता CCTV कॅमेरा काय येवंक ना आनी ते चॅक पोस्टा वयलो भ्रष्टाचारूय काय बंद जावंक ना. म्हटल्यार ऑथोरायज करप्शन अशें कितें तरी ह्या सरकारान चल्लां काय कितें. म्हणजे जशें मुख्यमंत्री म्हणटा की इल्लिगल आनी अनऑथोरायज अश्यो 2 वेगवेगळ्यो कॅटेगरी आसात, तशीच ऑथोरायज करप्शन म्हणून कॅटेगरी सरकारान आसा काय कितें. म्हटल्यार हे करप्शन उघडपणान चलतें, कोणीच ताचेर प्रश्न करपाची गरज ना. तर ह्यावूय विशयान मातशें ACB जर लक्ष घालीत जाल्यार म्हाका दिसता बरें जातलें. खूब बरें दिसलें की ACBन बऱ्याच वर्सांनी बऱ्याच म्हयन्यांनी अशा पद्दतीची ही कारवाय करून भ्रष्टाचाराच्या विरोधान कितें तरी हे सरकार काम करता हें दाखोवन दिलें आनी त्या खातीर ACBचे आमी सगळे गोंयकार उपकारी आसपाक जाय. आता ह्या प्रकरणाचो निमणो शेवट कितें जाता हेवूय आमकां कळपाक जाय. दुसरी गजाल आता गोंयकारांनी मुखार येवपाची गरज आसा की हे एक प्रकरण जालें, असो भ्रष्टाचार वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी चलता. मायन्स डिपार्टमेंटान चलता, रेंवकार चिरेकाराच्या कडल्यान हप्ते कलेक्शनाचे चलता, जुगारवाल्या कडल्यान हप्ते कलेक्शनाचे कामां चलतात, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान करप्शन चलता. म्हटल्यार हे सगळें करप्शन हे ACB कडेन पावोवन ACBन ताचेर एक्शन घेवची ह्या खातीर लोकांनी ACBक सहकार्य करपाची गरज आसा. म्हाका दिसता ह्या कारवाई वयल्यान लोकांक खंय तरी ACB भितर मातसो कॉन्फिडन्स दिसतलो. सो ह्याच कॉन्फिडन्साचो फायदो घेवन गोंयकारांनी अशी भ्रष्टाचाराची प्रकरणां ह्या ACB कडेन पावोवन कांय प्रमाणात ह्या भ्रष्टाचाराचेर कंट्रोल करपाक गोंयकारांनी सहकार्य जर करीत गेल्यार घडये करप्शन कांय प्रमाणात कमी जावं शकता. तर अशा तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. फेसबूक लायव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान हे विशय आमी तुमच्या मुखार हाडटले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.